क्वेश्चन काय दिलाय? पाईप अँड सिस्टम चॅप्टर चालला होता. ओके, क्वेश्चन काय दिलाय? टू पाईप ए अँड बी टुगेदर कॅन फिल अ सिस्टम इन 4 hours. म्हणजे दोन पाईप्स आहेत ज्यांचं नाव आहे ए अँड बी. ते काय करतात? सिस्टम किती वेळात? 4 तासामध्ये फिल करतात. हॅड दे बीन ओपन सेपरेटली द बी वुड हॅव टेकन 6 hours मोर दॅन ए टू फिल द सिस्टम. हाऊ मच टाइम विल बी टेकन बाय ए अलोन टू फिल द सिस्टम. तर ए न एकट्याला टाइम किती लागेल? म्हणजे आता बघा, हे एक टँक आहे. याच्यामध्ये दोन पाईप आहेत, ए आणि बी. तर ज्यावेळेस हे दोन्हीही करतात, म्हणजे ए प्लस बी दोघं मिळून ज्यावेळेस करतात, त्यावेळेस त्यांना टाइम किती लागतोय? 4 तासामध्ये. दोघं मिळून ज्यावेळेस भरतील त्यावेळेस किती? 4 hours मध्ये भरतील. आता ते काय म्हणतात, ज्यावेळेस ते सेपरेट भरतील, ज्यावेळेस ते सेपरेट भरतील त्यावेळेस कसं, ए जर एक्स आवर्स मध्ये भरत असेल तर बी किती आवर्स मध्ये भरत असेल? एक्स प्लस 6 hours मोर दॅन ए. एक्स प्लस 6 आलं. आता इथं त्यांनी काय सांगितलं, हाऊ मच टाइम विल बी टेकन बाय ए अलोन टू फिल द सिस्टम. तर ए एकट्यानं सिस्टम भरण्यासाठी किती वेळ लागला असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर आता आपण कसं करणार बघा, ए आणि बी हे दोघे मिळून किती 4 तासामध्ये पूर्ण करतात. ए आणि बी 4 तासामध्ये पूर्ण करतात. तर आता जर आपण बाय ऑप्शन जर द्यायला जायचं म्हणलं, जर समजा आपण ए अलोन टू फिल द सिस्टम, ए जर 6 तासामध्ये जर घेतलं, ए किती 6 तासामध्ये जर घेतलं, ए जर 6 तासामध्ये जर घेतलं, सॉरी, ए जर 1 तासामध्ये जर घेतलं, आता ए जर 1 तासामध्ये जर घेतलं, हा ठीक का, बंद करू का? स्क्रीन दाखवू का? म्हणजे एक्झिट करू का? काय चालला होता आपला? टू पाईप ए अँड बी टुगेदर फिल अ टँक फिल अ सिस्टम इन 4 hours. म्हणजे ए अँड बी दोघं मिळून 4 तासामध्ये फिल करतात. जर ते सेपरेटली ओपन केले तर बीला 6 तास जास्त लागतात ए पेक्षा टू फिल द सिस्टम. हाऊ मच टाइम विल बी टेकन बाय ए अलोन टू फिल द सिस्टम. म्हणजे हे आपण मग बघितलं, हा टँक आहे, त्याच्यामध्ये ए आणि बी, हा टँक आहे त्याच्यामध्ये ए आणि बी. तर ए ला जर एक्स घेतलं तर हे काय आलं,
हे काय येते x+6 एवढे येते. आता जर आपण याच्यावरून बाय ऑप्शन जर गेलं तर ए प्लस बी हे दोघं मिळून किती ह्याच्यामध्ये करतात? ए प्लस बी 4 तासामध्ये पूर्ण करतात. मग एचं जर आपण 1 तास घेतलं तर बीचं काय होईल? 7 तास होईल. याचा एलसीएम किती येईल? 7 येईल. इथं किती इफिशियन्सी? 7 येईल. इथं किती? 1 येईल. मग ज्यावेळेस हे दोघं जर काम करतील 7/8 यांचं चुकीचं येते. दुसरा ऑप्शन 2 तासाचा. हे जर हे जर किती 2 तास घेतले, हे जर 2 तास घेतले, हे जर 2 तास घेतले तर बी किती होईल? 8 तास होईल. इथे किती होईल इफिशियन्सी? 8. बेचोक 8, 8 एक्के 8. तर याचे किती होते? 8/5 हे पण. आपल्याला 4 उत्तर आलं पाहिजे. आता हे जर 6 घेतलं, हे जर 6 घेतलं तर बी किती होईल? 12 होईल. याचं किती होईल? 12. इथं 2, इथं 1. तर 12/3, 3 चोक 12 म्हणजे आपलं उत्तर आलं 6 होय. ऑप्शन क्रमांक सी न 6 आलं. ऑप्शन क्रमांक सी म्हणजे 12 तास हे झालं. तर हाऊ मच टाइम विल बी टेकन फॉर द सिस्टम? हाऊ मच टाइम विल बी टेकन बाय ए अलोन टू फिल द सिस्टम? आता जर आपण जर बघा बरोबर आले का नाही बघा चेक करा. 8 तासाचं जर घेतलं एचं, 8 तासाचं घेतलं तर बीचं किती होते? 14 तासाचं. 28, 56, 56, 56 हा म्हणजे याचे किती होते? 56 होते. 8 56, 56, 56 भागिले 11 5 55 म्हणजे आपलं उत्तर आलं सी चे उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर. आता जर हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणलं, इक्वेशन सॉल्व्ह कसं होईल बघा. इक्वेशन आपण बाय ऑप्शन गेलो, सोपं झालं. इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं म्हणलं
हा झाला नाही ना क्वेश्चन आपला? चालेल, नाही झाला माझा. बरं, हा मी सॉल्व्ह केलेला आहे, पण तुम्ही डबल करा. हा झालता. कसं मांडलं तुम्ही इक्वेशन टाईप? हा. ए प्लस बी ची इफिशियन्सी. ओके. हा. ए प्लस बी ची 1/4 घेतले. हा, तर ए चं किती घेतलं? एक्स घेतलं. हा, 1/x. हा, तर 1/x प्लस 6 इज इक्वल टू 1/4. मग हे काय केलं झालं तुमचं इथं? एक्स प्लस 6 प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 6x, बरोबर ना? इज इक्वल टू 1/4. हे काय झालं? 2x प्लस 6 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. तर आता हे 4 न गेल्यावर काय झाले? 8x प्लस 624 बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 6x. हां, तर याचं काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. हां, 624. हां, याचं काय येणार? प्लस 6 मायनस 4. हां, तर मग आपल्याला काय करतो? निगेटिव्ह इथं जर काय व्हॅल्यू नसेल तर निगेटिव्ह डायरेक्ट कॅन्सल घेतो ना. एक्स इज इक्वल टू 4 आलो. तर तुम्ही इथं चुकला असेल, हे मायनस करायचं. बाय ऑप्शन कसं केलं असतं? बरं, लिहून घ्या हे. हां, बाय ऑप्शन बघू आपण.
झालं. बाय ऑप्शन कसं केलं असतं? हं, बघा. आपलं उत्तर हे दोघं मिळून किती तास करतात? म्हणजे जरी तो हां, 4 तासात. जरी ह्या वेळेस कधी कन्फ्युजन झालं समजलं नाही. बाय ऑप्शन कसं जायचं? हे दोघं मिळून 4 तास करतात. हं? म्हणजे आपण जर आता ऑप्शन दिलं Aचं 1 दिलाय. तुम्ही बरोबर म्हणला. Aचं 1 दिलं तर Bचं किती आलं? 7 आलं. ह्याची हे किती आलं? 7 आलं. 7, 1. हां, म्हणजे 7 भागिले 8. ह्याचं उत्तर किती आलं पाहिजे आपलं? 4 आलं पाहिजे ना 4 तासात दोघं मिळून. मग असंच घेतलं तर आपण 2चं घेतलं 2 आणि हिचं 8. 8 येते त्याला पण नाही. 4 किती येतं? 6 आवर्स. How much time will be taken by A alone to fill? आपलं 4 उत्तर आलं का मगाशी? हां, 6 आणि 4 आलं ना. पण नाही, 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 नाही. आपलं तिथं चुकलं. -2 पाहिजे होतं ना. -6 पॉझिटिव्ह -6 प्लस 4 पाहिजे होतं. इक्वे इक्वेशन काय झालं? एक्स स्क्वेअर -2x -24 हे इक्वेशन आलतं. हां, मग आपलं काय केलं आपण इथं +6 केलं -4 केलं. परंतु इथं काय पाहिजे होतं? -6 प्लस 4 पाहिजे होतं. म्हणजे कारण ह्या दोघांची बेरीज इथं आली पाहिजे ना -2. मग -6 प्लस 4 पाहिजे होतं. आलं लक्षात? हां. आता आपण आपल्या पद्धतीने जर करायचं म्हणलं असतं तर कसं केलं असतं? बघा. Aचं किती दिलेलं आहे? 1. Bचं किती दिलेलं आहे? x प्लस 6. हां? याचं एलसीएम काय आला? x इंटू x प्लस 6. इथं काय आलं? x प्लस 6 x. मग एक लक्षात घ्या आता हे वरचं काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस 6x. हे दोघं मिळून करतात म्हणून काय होईल? x प्लस 6 इज इक्वल टू काय आलं उत्तर पाहिजे? 4. बघा बरं असं मांडू. झालं? इथे नव्हतं आहे ना? हां.
त्यावर ऑप्शनच नाही. A tap can fill a tank in 6 hours. After half the tank is filled, three more similar taps opened. What is the total time taken? सिंपल आहे हो. तुम्ही काय केलं मला सांगा, चुकलं कुठं? हम्म. हा टँक आहे. हा त्याच्यामध्ये ये आहे. हा 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 अर्धी भरली. हा म्हणजे एक त्याची एफिशियन्सी एक घेतली, बरोबर. हा हा ओके. हा हा ओके. हा म्हणजे हे तीन जे झाले नवीन, ते हे सारखे आहेत, म्हणजे ये सारखेच आहेत. थोडक्यात हेच ओपन केले परत परत. हा 3 इंटू. हा 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 आता एक लक्षात घ्या, तुम्ही हे मोकळ्यातच काहीतरी करत बसला. का माहितीये का? आपल्याला काय म्हणलेलं आहे की हे 6 मिनिटामध्ये 6 तासामध्ये भरतोय. हं? आपण काय म्हणलं की टँकची कॅपॅसिटी 6. हा तर याची एफिशियन्सी किती घेतली होती? 1. एफिशियन्सी लिहितो मी. एफिशियन्सी ऑफ ए 1 आली. हं? आता निम्म भरलं, राहिले 3च. ते काय म्हणतात की जे 3 पाईप ओपन केले ते ए सारखेच आहेत. पण ते तिन्ही पाईपची एफिशियन्सी कशी असणार आहेत? एक एकच असणार आहे. काही गरज नव्हती. मग टोटल एफिशियन्सी किती झाली? 4. 4 राहिले किती होते? 3. 3/4 आणि गुणिले 15, 60. हा 15 चोक 60, 15 त्रिक 45. 3 तास 45. 3 केले का? हा नाही. पण त्यात पण तुम्ही हे विनाकारण ते जे परत 3, 6, 18 केलं, ते उगच परत एफिशियन्सी करून तिथंच आला तुम्ही. झालं. एक मिनिट. संपलं चॅप्टर आपलं. याच्यावरले काही प्रॉब्लेम आहेत की ज्याचे ऑप्शन आहेत ते घ्यायचे मग. म्हणजे आज लेक्चर किती राहील पटपट अर्ध्या तासात नवीन चालू करतो. आपले क्वांटिटी कुठले कुठले चॅप्टर झालेत मला सांगता का जरा? डायरेक्शन डिस्टन्स.
हां म्हणजे कसं ते टॉपिकचं. हं. सिंपल इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, पाईप अँड सिस्टम, चेन रूल एक झालेला आहे. अजून नंबर सिस्टीम नाही झाला ना. ते काय रिजनिंग मधलेच आहे त्याचं काय. रिजनिंग. हां सिंपल इंटरेस्ट झाले का. नाही झालं, कंपाऊंड इंटरेस्ट नाही झालं. प्रॉफिट लॉस एक झाला. हां रेशिओ अँड प्रपोर्शनचं मला वाटतं एकच लेक्चर काय त्याचं घेतलेलं आहे. ओके हां ते एक झालेलं आहे रेशिओ अँड प्रपोर्शन. बघा आय बी पी एसचे कुठले कुठले झाले. नंबर रँकिंग, टाइम सिक्वेन्स, सिंपल इंटरेस्ट. हां मॅथमॅटिकल पझल, पर्सेंटेजचं एक झालेलं आहे. पर्सेंटेज झालेलं आहे. प्रॉफिट लॉस झालेलं आहे. ॲलिगेशन मिक्सचरचं एकच लेक्चर झालेलं आहे बरं का. त्याचं आपण घेऊ अजून एक्झाम्पल. त्यात मला वाटतं नव्हतं. प्रॉब्लेम्स ऑन एजेस, वयवारीचे झालेलं आहे. हां ॲव्हरेज झालेलं आहे. रेशो अँड प्रपोर्शन झालेलं आहे. इम्बेडेड फिगर, चेन रूल, टाइम अँड वर्क. ओके एवढे झालेले आहेत. आपल्याला नंबर सिस्टीम राहिलेलं आहे ना. तर आपण नंबरचे आज हे करू, उद्या नंबर सिस्टीम. फक्त पटपट सॉल्व करा. जेवढे जास्त होतील ना तेवढे. किती नाव. ए 30, बी 15, सॉरी 45, 90, 3, 2, 90 भागिले 5, 18. System can be filled by pipe A and B 4 hours, 6 hours. A 4, B 6 respectively. When full system can be emptied by C in 8 hours. Hmm? All pipes are open, turn on at the same time. किती आला याचं एलसीएम 24, 6, 4, 3. 6, 4, 10, 3, 24 भागिले 7. हां 3
एक 3/7 बरोबर. ओके. हे 40 मिनिटामध्ये सेकंड पाईप विथ डायमीटर ट्वाइस ॲज मच ॲज कसं काय ते? हा जरा वेगळा क्वेश्चन आहे. हां, 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 हां. ओके. हां, 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 हां. ओके. पण इथे एक चुकलं तुम्ही. आता बघा हे एम्प्टी आहे, हा पाईप आहे. हा पाईपचा त्यांनी काय दिलेला आहे? हा डायमीटर दिलेला आहे. हां, दुसरी पाईप दिलेली त्याचा डायमीटर हा एवढा आहे. हं? त्याचा डायमीटर किती दिलेला आहे? 2D ट्वाइस डी. तुम्ही काय केलं? याला 40 लागते, हा डबल डायमीटर म्हणून 20 केलं. मला सर्कलच्या एरियाचं सूत्र सांगा बरं. 2 म्हणजे पाय डी. हां, एरिया. एरिया इज इक्वल टू पाय डी. बरोबर. हं? आता जर आपण हे दोन्ही एरिया समान मानले, याचं काय आला? पाय डी. याचं काय येईल? 2 पाय डी. पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर आहे ना एरियाचं सूत्र. पाय डी पाय पेरिमीटर झाला ना. पाय आर स्क्वेअर म्हणला होता का पाय डी स्क्वेअर म्हणला होता? पाय डी जर असेल, 2 पाय आर म्हणला ना तुम्ही. 2 पाय आर आलं म्हणलं म्हणजे ते काय झालं? सरकमफरन्स झाला. आपल्याला एरिया काढायचा. हां, एरिया किती आहे? पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. हा याचा झाला. याचा एरिया काय होईल? पाय बाय 4 इंटू 2D ब्रॅकेटचं स्क्वेअर. इथे काय झालं? हे पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. याचं काय आलं? पाय बाय 4 इंटू 4D स्क्वेअर. जर तुम्ही जर इक्वेट केलं दोन्ही, तर ज्यावेळेस हा 1 लिटर पाणी ही करत असेल, तर त्यावेळेस हा किती करेल? इथे बघा की. नाही, नाही. बघा. पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू 4D स्क्वेअर. हां, हे कॅन्सल करू. इकडे काय राहिलं? 1. इकडे काय राहिलं? 4. एरियाचं रिलेशन काय राहिलं? 1:4. म्हणजे हा 1 लिटर पाणी ज्यावेळेस आउटफ्लो करत असेल, त्यावेळेस हा किती करेल? हा 4 लिटर. बरोबर. हा 1 लिटर तर 4 लिटर. मग आता मला सांगा, या 1 लिटरला 40 मिनिटं लागतील, तर 4 लिटरला किती लागतील? कसं काय 160? मला एक सांगा की ह्या 1 लिटरला 40 मिनिटं लागतात. कसे 40 मिनिटं लागतात? ह्याला हा एका लिटर एका एका हो का? बरं, एका मिनिटामध्ये समजा, एका मिनिटामध्ये हा 1 लिटर पाणी फ्लो करतोय, तर हा एका मिनिटामध्ये किती करतोय? 4 लिटर करतो. तर हे टोटल किती 40 मिनिटामध्ये किती करेल? 40 लिटर. हा, हा. तर ह्याला 40 लिटर करण्यासाठी किती लागेल वेळ? हा, हा. म्हणजे इथं 10 मिनिटामध्ये हा फिल करेल. आलं का? हा, म्हणजे एकाचं 40 घ्यायचं, दुसऱ्याचं काय 10 मिनिट घ्यायचं, आणि मग पुढचं आपल्या प्रोसेसनं. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस एरिया देखील असेल तर कंपरच डायरेक्ट ह्याला डिवायडेड, जो मिनिट असेल त्याला डिवायडेड बाय 4 करायचं. 4 करायचं. हो, 40 भागिले 4 10 मिनिट तेवढा टाइम घ्यायचा दुसऱ्यात.
हाफ जर म्हणलं असतं एरिया असेल तर काय केलं असतं आपण? हाफ म्हणलं तर बघू आपण कसं येते बरं का, चेक करू आपण. 5/4 इंटू डी स्क्वेअर हे असंच येणार. 5/4 इंटू 1/2 डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 5/4 इंटू 1/4 इंटू डी स्क्वेअर. हे 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 कॅन्सल केलं म्हणजे इथं 1 आलं, इथं 1/4 आलं. म्हणजे काय करणार तुम्ही, पहिल्याला काय होणार, रिलेशन काय आलं, 4:1 आलं ना. हां, तर मग ह्याला काय करणार आपण, तुम्ही मगाशी जे आलं ना उत्तर, ह्याला मल्टिप्लाय करायचं. ज्यावेळेस असं उलट होईल त्यावेळेस मल्टिप्लाय करायचं. हं? घे. आता ह्यालाच ते काय करतील, रेक्टँगलवर पाईप, त्याचे एरिया, त्याचे रिलेशन. आलं लक्षात? हे इक्वेट केले आपण. इक्वेट केलं आणि त्याच्यावरून रिलेशन मिळालं आपल्याला 1:4. म्हणजे हा 1 लिटर पाणी आउटलेट करत असेल तर हा 4 लिटर एका मिनिटामध्ये. चला, व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे परत कळलं पाहिजे तुम्हाला. अ, 10 आणि 40चा ना. हा, तिथून पुढे आपली प्रोसेस नेहमीची. झालं.
टँक काय होईल त्यामध्ये आपल्याला 6 मिनिट एमटी होईल. पण किती वेळ? 9 मिनिटामध्ये. कसं केलं तुम्ही? हा टँक आहे हा हा 10 मिनिटामध्ये आणि हा 6 मिनिटामध्ये. म्हणजे 10 20 6 याचं किती घेतलं 30 35. आता ऑलरेडी टँक किती होता 250. म्हणजे तुम्ही असं केलं ना 2/50 इंटू 30 हां 5 म्हणजे 12 लिटर पाणी होतं. 12 लिटरसाठी किती त्याच्यातला डिफरन्स घेतला ना 2 6 आवर्स ना 6 आवर्स चालतं ना 6 चालतं ना. बरं रेसिम 60 जरी आला बघा हे 60 हां तर इथे किती आलं पाहिजे तुमचं मग 6 इथं 10 याच्यातला डिफरन्स 4 आला. पण तुम्ही 60च्या परत 2/50 केलं हां ते काय म्हणलेत बघा टॅप कॅन फिल 10 मिनिट 6 मिनिट टँक मध्ये ऑलरेडी 2/50 पाणी आहे हां अँड बोथ द टॅप्स आर ओपन. मग दोन्ही टॅप्स ओपन केले म्हणजे पहिल्यांदा आपण एवढं पाणी होतं. आता तुम्हाला एक तर अंदाज आला की बाबा हे याला कमी लागतं याची इफिशियन्सी जास्त म्हणजे टँक रिकामा होणार. पण आपल्याला मग 2/50 एवढंच पाणी आपण आउटलेट काढणार. आपण थोडीच फुल टँक काढणार आहे. म्हणजे आधी पाणी एवढंच होतं हां एवढं पाणी होतं पण आपल्याला हा पाईप जास्त जोरानं पाणी काढतोय म्हणजे एवढंच पाणी बाहेर निघेल ना. थोडीच हा पूर्ण भरून परत पाणी काढणार आहे आपण. मग पाणी टाकतोय म्हणून आपण ह्याच्यातला डिफरन्स घेतला ना. ही टँक इज ऑलरेडी 250 फुल हा म्हणजे पूर्णच्या 2/5 आहे. म्हणजे एवढं पाणी ऑलरेडी होतं. बघा एक लक्षात घ्या एवढं पाणी ऑलरेडी होतं. आता तुम्ही काय म्हणताय की हा पाईप टाकतोय पाणी पण आपण दोन्ही पाईप संघ ओपन केलेत. हा टाकतोय आणि हा काय करतोय बाहेर काढतोय. हा हा काय फास्ट याची एफिशियन्सी जास्त आहे म्हणजे ऑलरेडी हे पाणी बाहेरच निघणार ना. हे जरी टाकत असला तरी बाहेर निघणार. मग याचं पाण्याचं आपण मायनस कसं केलं टाकलेलं या दोघांचा डिफरन्स घेतला. आलं का लक्षात? आता इथे बघा हे किती आलं 12×5 = 60 हां 12×2 = 24 24/4 का अजून काय कन्फ्युजन आहे का? तुम्ही हे वरचं घेतलं फक्त. तर वरचं घेतलं तर वरचं भरायचंच नाही ना आपल्याला मोठी ज्याची एफिशियन्सी असते त्याच्यामुळं जर उलट असतं समजा तर याची एफिशियन्सी बाबा ही उलटी एफिशियन्सी असते तर आपण हे वरचं काढलं असतं फिल करण्यासाठी आणि मग डिफरन्स घेऊन तेवढं केलं.
पण बघा, ए 12 मिनिटात, बी 15 मिनिटात, ए प्लस बी मायनस सी किती 20 मिनिटात, बरोबर ना? असं म्हणलं ना? मग याचे किती आलं 60. 12 पंचे 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. आपल्याला काय काढायचे, वेस्ट पाईपचं काढायचे. म्हणजे हे किती झालं, ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू 3. एचे किती 5, बीचे किती 4, मायनस सी 3. तर सी इज इक्वल टू किती आलं 6. तर सी इज इक्वल टू किती आलं 10 मिनिट. फायदा आहे 60 डिवायडेड बाय 10 मिनिट.